लहान मुलांचे उन्हाळी शिबिर घ्यायला लागले आणि ती झाली सुरुवात. त्यातून नवीन नवीन जे लहान लहान मुलांनी काढलेले चित्र इतके प्रभावित करून गेले की म्हटलं खरंच विद्यार्थ्यांमध्ये खूप काही कला आहे, फक्त त्यांना थोडंसं बाहेर आपलं काढावं लागतं. आणि मग त्याचे एक्झिबिशन्स हे सगळं मग सुरू झालं. म्हणजे हा कल सुरळीत सुरू झालेला. प्रीतीताई, तुम्ही खरं तर रांगोळीकार म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहात, पण तुम्ही रांगोळीकार सोबतच उत्तम शिवणकला तुम्हाला येते, तुमची पाककला खूप सुंदर आहे, तुम्ही अतिशय सुंदर सुगरण या आहे, गृहिणी आहे. खरं तर गृहिणी या शब्दाला एका वेगळ्या उंचीवरती त्यांनी नेलेलं आहे. घर सांभाळत असताना अनेक कला जोपासून तुम्ही घरही सांभाळला, संसारही सांभाळला आणि आपल्या कलेला एक वाव दिलेला आहे. मला हे विचारायचं आहे की आपल्यामध्ये ह्या सगळ्या कला आहे, या सगळ्यांचा आपण उपयोग करता येईल असं तुम्हाला कधीपासून वाटायला लागलं आणि कधीपासून सुरुवात केली ह्या सगळ्या गोष्टींची? असं बघितलं तर प्रथम गुरु माझी आई, तिने शिवणकलाची आवड मला होईल. ती शिवणकला करायची अगदी छोटी तेव्हापासून तिचं बघायची, थोड्या थोड्या बावल्या करणं. 10-12 वर्षाची नंतर शिवणाला सुरुवात केली आणि तिने पर्यावरणपूरक मला कापडी बॅग करायला शिकवली. तेव्हा आता जे म्हणतो आपण प्लास्टिकचा एवढा हे झाला आहे, सगळीकडे प्रदूषण झालं, पण तेव्हाच तिने ती सवय लावली की नाही प्रत्येकाने कापडी बॅग वापरायची. आणि ती मला शाळेत जायसाठी ती दप्तर शिवून द्यायची आणि ती मिरवत शाळेत जायची. केवढ्या होत्या? आवडायचं. किती केवढ्या होत्या? म्हणजे शाळा म्हणजे शाळेत 5वी-4थीपर्यंत तरी तिचं दप्तर मी वापरलंच. अच्छा. हां, ते दप्तर माझ्या मनात इतकं हे येऊन गेलं की मला ते बॅगची उत्सुकता वाढत गेली. आधी थोडं शिवलं, मग 10वीपर्यंत तर चांगल्या बॅग शिवायला लागली. जसं सुट्टी मिळते, वेळ मिळतो, तर माझं ते आईच्या मागे ते शिवण राहायचं आणि त्या बॅग शिवणं. मग पुढे पुढे त्याचं प्रोग्रेस होत गेलं, नवीन ते करत गेली. आणि आईचं ते आवडायचं, माझे नॉट रामशक त्यांचं फिरस्ती असायचं आणि आई सगळ्यांचं सांभाळून फावल्या वेळात ते शिवणकाम करायची. म्हणजे घरात हातभारही गृहिणी. आणि ते सगळं माझ्या मनावर इतकं बिनबोलल्या गेलं की फावल्या वेळात आपण काहीतरी केलं पाहिजे घरासाठी. आणि आई पण एक उत्तम कुक होती, त्याच्यामुळे सगळा प्रवाह माझा आईचा होताच. आणि पुढे या बाकी कलाची मला खूप आवड होती, पण ते कुठे शिकायला नव्हतं मिळालं. जसं ग्रॅज्युएशन झालं, 10 दिवसात लग्न झालं आणि मग इथे आली. 21व्या वर्षी वय कसंच ते शिकायचं आणि ते खूप हरवलेलं वातावरणाचे क्लासेस, सगळं फक्त बघत बसायची मी की बापरे सगळं आपल्याला येईल का, पण बघतच बसायची. मग यांचे क्लासेस होते. सर म्हणायचे की नाही तू बस क्लासमध्ये, मग तुला काही शिकायचं. घरी वातावरण तसं रात्री वगैरे स्ट्रिक्ट होते, मला भीती वाटायची बसायची, पण मी काही तू शिक. आणि मग त्याच वर्षी मी बसली, क्लासेस केले, ड्रॉईंगच्या परीक्षा दिल्या आणि हळूहळू मी क्लासेस असायचे त्यांच्यामध्ये जाऊन बसायची. छोट्या मुलांना आणि दुसऱ्या वाटते त्यांचं घरच्या क्लासमध्ये. अच्छा. कारण मला ते बघायला खूप आवडायचं ना त्या सगळ्या कला, त्याच्यामुळे मी क्लासमध्ये जाऊन बसायची. मग काही चुकलं मागलं की काही घरी नसायचे, ती सांभाळायची, त्यांचं बघायची. म्हणजे ती सुरुवातच करून टाकली मी कलेची. ड्रॉईंगपासून ते सुरुवातच करून. इकडे बाकी तर आवडतच होतं आणि घराबरोबर हे सगळं सुरू केलं. आणि 2009ला मी रांगोळीचे क्लास केले. ते कुणीतरी सांगितलं की असं बिट्टू सर आलं आहे आणि ते खूप सुंदर पोटे तर नाही निसर्गचित्र शिकले. तिथे निसर्गच शिकले. 7 दिवसाचं केलं आणि ते एक्झिबिशन बघायला गेलो. ते खूप सुंदर आहे, अगदी पेंटिंग जसं तुम्ही म्हणता की हे पेंटिंग वाटतं तसं ते निसर्गचित्र तिथे खूप छान केलेलं होतं. आणि घरात तर पेंटिंग होतंच मला, पण रांगोळीत आहे आपण शिकायला हवं. आम्ही दोघे गेलो होते, तर घरातलं सगळं फॅमिली, तेव्हा लहान मुलगा होता, सगळे होते. तर सर म्हणाले की नाही तुला शिकायचं असेल तर आत्ताच ॲडव्हान्स देतो आणि बुक कर, घरी गेल्यावर तुझा विचार करतो की वेळ नाही तुला. मला तिथे चालली हे केलं, त्याला सांगितलं ही कुठल्याही बॅचला येईल किंवा हे करा. आणि मग ती शिकली मी. 8 दिवसाचं तो पूर्ण केला. अगदी आवडीचाच विषय होता माझा, फक्त माध्यम बदललं होतं. लहानपणापासून तुम्ही रांगोळ्या करायच्या? नाही, साधारण ती आपली नेहमीची टिपक्याची. किंवा खरं सांगायचं हे म्हणजे चित्रकला, रांगोळी हे सगळं माझं नंतरचं आहे. आधी फक्त शिवणकला म्हणजे आईचं जे माझा प्रभाव होता तोच फक्त तेवढा केला मी.
मग नंतर जेव्हा 21 वर्ष काय असतं ना, शिकायचंच राहते. ग्रॅज्युएशन करून नेमकं निघाली होती तेव्हा तिथपर्यंत मी कुठलेही क्लासेस नाही केले होते. तसे मी बॅगचे पण कुठलाही क्लास केला नाही. पण आईकडून शिकल्यामुळे आता कुठलीही बॅग किती कठीण असो मी ती शिवू शकते. कपड्याचं तर होतंच, पण त्याच्यासोबत बॅगचं केलं. म्हणजे हा प्रवास तर तिकडनं सुरू झाला. म्हणजे लग्नानंतर प्रीतीच्या कलेचं झुळझुळ पाणी वाहत गेलं. मला सांगा सर, ह्या प्रीतीचा मधोमध तुमच्यापर्यंत कधी आला आणि कधी बहरला? 21 वर्ष त्यांनी सांगितलं, आता तुमच्याकडनं कळू द्या जरा. तर म्हणजे लग्न झाल्यानंतर ती इथे आली आणि तेच आता जसं त्यांनी सांगितलं की आता घरी वातावरण जे आहे ते कमीच होतं. कारण इथे मी इथे जेव्हा म्हणजे लागलो तेव्हा इथे माझं जेव्हा हा सर्व्हिसचा जो झाला तेव्हा अगदी खरं म्हणजे अगदी सुरुवात झाली होती. आणि एक एक करता करता असे विद्यार्थी येऊ लागले आणि माझा म्हणजे घरी असा क्लास घेण्याचा सुरू झाला. आता ही जेव्हा आली तेव्हा हिला म्हणजे आवड होती, म्हणजे चित्र पाहण्याची किंवा माझे जे क्लासेस चालायचे ते होती फोटो पाहायची, सगळं करायचं. म्हटलं असं कारण तू परीक्षा दे, म्हणजे तुलाही कळेल परीक्षा काय असते आणि वातावरण तिथलं कसं असतं. कारण कसं आहे, जोपर्यंत आपण कलेच्या वातावरणात जात नाही तोपर्यंत आपण समोरच होऊ शकत नाही. आणि म्हणून म्हटलं की तू पण ये ना. आणि कसं आहे, एका चाकांनी काही चालू शकत नाही, दोन चाकं तरी कमी लागतातच. कारण कधी मला कामं असू शकतात किंवा कधी काय. आता असं एखादा मला पण म्हणजे एक सोबत म्हणून हवत होतं. तर तिला मी थोडं प्रोत्साहित केलं आणि ती मानली, कारण तिलाही आवड असल्यामुळे ती सगळं केलं. आणि या पद्धतीने मग ती पण माझ्यामध्ये समोरच गेली. हा जो प्रवास आहे तो सुरू झाला. त्याच्या अजून थोडं आधी येते मी की कलाकाराला कलाकार हा कलाकार कसा भेटला. आणि दुसरी गोष्ट माहिती होतं का की ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या कला आहेत. एकंदरीत तुमचं लग्न कसं जुळलं हा एक उत्सुकतेचा प्रश्न आहे. किती एक्साइट झाले बघा लग्न म्हटलं बरोबर. क्या बात आहे. चला लाजलेत सर, लाजलेत. नाही आता खरं म्हणजे आता मुलगी बघायला जेव्हा आपण जातो ना तेव्हा काय करतो, प्रश्न करतो मोठे. तेव्हा मी पण माझा प्रश्न एक राहायचाच की कलेची आवड आहे का. तो प्रश्न मी प्रत्येक वेळेस विचारलेलाच होता, म्हणजे कुणाला असो. पण काय झालं, आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक जण समोरचा जो व्यक्ती जेव्हा येतो ना, म्हणजे मुलगी येते ना, तर ती म्हणते हो आवड आहे मला. म्हणजे आवड नसेल किंवा नसेल ते तिलाच वाटतं, पण हो मात्र म्हणतं एवढं मात्र नक्की. आणि ते तिच्यावरतीच झालं, म्हणजे हिने पण मला आवड आहे म्हणून सांगितलेलं. पण तिच्यात आहे किंवा नाही आहे आपण कसं म्हणजे तिथं शोधून सापडणार नसतं. परंतु नंतर जेव्हा लग्न जुळलं किंवा लग्नात तुम्ही जे विचारलं ना, होकार कुठून मिळाला होता, इकडून की इकडून? आता होकार जर म्हणाला खरं म्हणजे हिच्या प्रीतीताई लाजत आहे, म्हणजे गेल्या त्या ट्रान्समध्ये. नाही म्हणजे कसं, हिच्या भावाचा तर पूर्ण नकारच होता. अरे बापरे. कारण कसं आहे की एक शिक्षक म्हटलं की त्याचा पगार फार कमी. हा, आणि तेव्हा खरंच पगार कमीच होते, नाही असं नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की आता त्यातल्या त्यात चला प्रत्येकाला वाटते की आपली बहीण चांगल्या घरी पडावी, नाही का, आणि चांगला पगार असलेला माणूस असावा किंवा काय असावा. आणि हे सगळं साहजिकच आहे, प्रत्येक भावाला आपली मुलगी चांगल्या ठिकाणी पडावी हेच असंच वाटतं. पण हिच्या वडिलांचं मत मात्र ठाम होतं. कारण ते माझ्याकडे लग्न व्हायच्या अगोदरही आले, नंतरही आले. त्यांचं वातावरण पाहिलं माझ्या घरचं त्यांनी, आणि त्यांना वाटलं की नाही इथे आपल्या मुलींना द्यायला हरकतच नाही. आणि तसंही हिची ओळख मी इथेच राहायची, त्याच्यामुळे तिला पण माहितीच होतं की, कारण ती म्हणजे आपली त्याच रस्त्याने रोज जायचं सगळे तिकडं फिरायला वगैरे, आणि रोज आमचा वेळ ठरलेलाच राहायचा. त्याच्यामुळे काय व्हायचं की सगळं
त्यांना ज्ञान होतं की कोण कसं आहे, काय त्याचे मित्र कसे आहेत किंवा काय आहे, तिथे सगळं माहिती होतं. आणि त्याच्यामुळे आमचा जो वेळ मग त्याचं काय झालं की तेच भावाच्या नकारामुळे जवळपास 6 महिने आम्हाला वेट करावं लागला. प्रीती त्यांचा काय होतं त्यावेळेस? म्हणजे तिचं तर होत होतं. होता केव्हा? तिचा नकार नव्हताच, कारण तिला फक्त एकच पाहिजे होतं की एखादा चांगला व्यक्ती मिळावा. आता मी चांगला आहे की नाही माहिती नाही, पण तिला असं वाटायचं की मी आहे आणि निर्व्यसनी आहे. त्यातल्या त्यात म्हणजे असं काही बाकीचं मला त्याला काय होतं तेव्हा हुंडा पद्धती वगैरे 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 ते तर नव्हतंच आपलं काही. त्याच्यामुळे तिला वाटलं की नाही हा योग्य आहे माझ्यासाठी, आणि म्हणून तिचा होकार होता, वडिलांचा होकार होता, आईचा होकार, फक्त भावाचा नव्हता. पण हळूहळू त्याचंही परिवर्तन झालं. आणि तसं म्हटलं तर आज त्याला असं वाटतंय की सगळ्यात चांगली म्हणजे जर बहीण पडली असेल ती याच घरी. कलाकाराच्या घरी म्हणजे हे अखंड जोग आहे की कला शिक्षक अगदी छान संसार थाटू शकतो. अजून एक त्याला जोडून मला प्रश्न विचारायचं वाटतं की कलाकाराचं प्रेम फार आर्टिस्टिक असतं असं म्हणतात. मग हे लग्न जुळल्यापर्यंतचा जो प्रवास होता किती महिन्यांचा होता तो? तो जवळ 6 महिन्याचाच होता. 6 महिन्यांचा. हो हो, कारण तिची एक्झाम व्हायची होती. अच्छा. आणि आम्ही विचार केला होता की एक्झाम झाल्यानंतरच आपण लग्न करूया, कारण मध्ये डिस्टर्ब नको. नाही, प्रश्न असा मला विचारायचं वाटतं की मी म्हटलं की आर्टिस्ट आणि त्यावेळेस फोन नव्हते. आज मी फार सारंच अगदीच त्यातल्या त्यात तुम्ही कला शिक्षक, तर कशी संदेश वगैरे किंवा कसं बोलायचे आजच्यासारखे इतकं राजरस प्रेम फार अवघड, तुमचे संदेश कसे असायचे? हा तेव्हा म्हणजे कसं आहे, पत्राद्वारे हे सगळं चालायचं. फोन नव्हते, मोबाईल नव्हता, आणि फोन होते आजूबाजूला इकडे तिकडे, पण गमत अशी आहे की आमच्या घरी तरी नव्हताच आणि इथच्या घरी पण नव्हता. त्याच्यामुळे बोलायचं म्हणा किंवा भेटायचं म्हणा तर हे काही शक्य नव्हतंच. पण एक माध्यम होतं की ते पत्र, आणि ते पत्र पाठवायचं कसं नाही का. तर आता हिची मोठी बहीण इथे राहायची आणि ही तिथे आली की माझ्या शाळेमध्ये एक विद्यार्थी होता, आणि तो काय करायचा, तो म्हणायचा की ताई आलेली आहे, मला निरोप द्यायचा. हा, आणि त्यामुळे काय की मला माहित व्हायचं कारण ही आलेली आहे इथे. चला मग माझं एक तयार व्हायचं पत्र, आणि मी हिच्याकडे तिच्या बहिणीकडे पोहोचून द्यायचं. आणि मग ते इकडलं पत्र इकडे आणि तिकडलं पत्र इकडे यायचं. म्हणजे पत्राच्या माध्यमातून आमचं हे सगळं चालायचं. मग ताईंचा पण प्रतिसाद मिळायचा का? हो हो, नक्कीच. सिक्रेट कळलं आपल्याला. आणि असा हा 6 महिन्यानंतरचा प्रवास कळला. बरं, असंही कळलं आलं